हॅलो गाईज, तर फर्स्ट ऑफ नमस्कार सगळ्यांना. कसं काय मंडळी, सगळं ठीक ना? सो आज मी खूप दिवसांनी हा व्लॉग शूट करत आहे, खूप महिन्यांनी शूट करत आहे. बिकॉज ऑफ आज रिझन असं आहे की फर्स्ट म्हणजे आमची भांडूपची पालखी शिर्डीला गेली आहे, तर मी पण शिर्डीला चालली आहे, ते पण 3 दिवसासाठी. तर 3 दिवसामध्ये आम्ही जे काही मजा करणार आहे, धमाल करणार आहे, पालखी सोहळा तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे, तिथे काय होणार आहे, कसं होणार आहे, आमची जर्नी कशी आहे ती ह्या व्लॉगमध्ये पूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग पूर्ण बघायला लागेल, तर प्लीज नक्की हा व्लॉग पूर्ण बघा, नक्की तुम्हाला पण मजा येईल. सो बाय. जाण्यासाठी रेडी झालेली आहे. वैशाली आली आहे माझ्या घरी. वैशालीची ही बॅग आणि माझी बॅग दाखवते. माझी बॅग जसं काय मी घर सोडून चालले, पण मी सगळ्या गोष्टी घेते. एक्स्ट्रा हवं तर ठेवते, नाही यूज करत, पण मी एक्स्ट्रा घेते. आणि हे माझे क्यूटचे पप्पा लाईक आता हे सगळं दादानी केलं असतं तर बरोबर आहे. बोलली असते मी, दादाने बिदारी काय नाही. मुलगा हा लाडका तुझा असतो. तो गैरसमज आहे. गैरसमज नाही, सगळ्या मुली बरोबर बोलतात. बरोबर आहे ताई, तू बरोबर बोलतेस. त्या सगळ्या मुलींना तसंच वाटत असतं. बिकॉज सगळ्या मम्मी तशाच बिहेवियर करतात. झूठ बोल रहा है. खाली वाघ सगळा खालपर्यंत. थोडा वेळ अशा प्रकारे मी आता निघाली आहे. घरातल्या तर मला बाय करतील. ओ बाय करा ना. आता निघालो. सो आता आम्ही ऑटो पकडली आहे आणि इथून जाणार आम्ही ड्रीम्स मॉलच्या इथे. तिथून आमची बस आहे. सो बघू पुढे काय. तुम्ही येताय ना. आता आम्ही जिथे ट्रॅव्हल्स आहे ना तिथे पोहोचलो आहोत, पण अजूनपर्यंत कोण आलो नाही. आणि मी स्वतः आश्चर्यचकित आहे की मी लवकर आली आहे आणि फक्त महेश आलाय, बाकी कोणी अजून आलं नाहीये. अर्धे आलेले आहेत. हे असे एवढे लेट येतात, नॉनसेन्स. हे कपल आमचे. माझ्या बॅगकडे बघून सगळेजण बोलतात मी पण अशीच बॅग घेत होते. तू पण अशीच बॅग घेणार होती ना, मग काय नाही घेतली? हा ओरडला. समझ रहे हो, समझ रहे हो आप. पब्लिक एवढी आहे भांडूप वरून. एवढी पब्लिक आहे. 15-20 किती जण एकूण? 16-17 जण असतील. 16-17 जण आहेत एकूण. फायनली बस आलेली आहे. जय गणपती बाप्पा. फायनली आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि मला विंडो सीट भेटली आहे, ते पण पहिली एकदम. आमच्या दोघांना मस्त विंडो आहे, ओपन आहे. फक्त त्या विंडोच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. हा, मला वफल्स खायचे होते आणि फायनली या वहिनींनी मला दिले. हे लोक पाचशे येणार नाही. साई साई माती जणू बोलू लागली, साई साई माती जणू बोलू लागली, साई भजनची आली, भांडूपवाली, साई भजनची आली, पालखी भांडूपवाली. अरे नाचा. तो आता मी जेवायला थांबलो आहोत. फट्टेवाली भूक लागली मला तर. कारण
अजून जेवून नाही निघाली निघली. मी घरातून जेवली तरी मला भूक लागते. मी बारीक आहे पण मला भूक सारखी सारखी लागते. आमच्या बारीक लोकांचं तेच असतं, आम्ही सारखं आम्हाला भूक लागत असते. सो आता बघू काहीतरी खातो, दाखवतो तुम्हाला काय खातोय ते. लेट्स सी. मला भूक लागली. प्लेट आली पण जेवण आलं यार. शेव भाजी आणि रोटी आलेली आहे. ढोसा आणि ते आम्ही बंद करो ये सब नाटक, कुछ लाइफ में अच्छा करो. फायनली जेवण झालं आहे. इथून आता आम्ही डायरेक्ट शिर्डीला जाणार आहे. डायरेक्ट स्टॉप शिर्डीचा आहे. झानूचं पोट भरलेलं आहे. सो आता मी खूप हॅप्पी आहे बिकॉज माय हॅपी टम्मी अँड हॅपी मी. लेट्स सी पुढे काय होतंय बघू. गुड मॉर्निंग शिर्डी. सो फायनली आता आम्ही शिर्डीला पोचलेलो आहोत. सकाळी सगळीजण असं की लेट झाला आहे पण ठीक आहे. आता आम्ही आमच्यासाठी एक रूम बघू, तिथे फ्रेश वगैरे होऊ. एवढी झोप येते ना. आणि यार सीटरने कधी नाही येणार परत. स्लीपरने येईल, सीटरने नाही. आम्ही तर मजा गेली. भाईने खूप झोपला. ताणून कसलं ताणून झोपलं. बॅगची पूर्ण वाट लागली. ठीक आहे. राहुल कुठे गेलेला सकाळी पाणी प्यायचं नाही ना, पण असं जोडपं पाहिजे. त्याला लागली, ही पण गेली. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आणि आता पोचलोय शिर्डीला. आता चालू फ्रेश व्हायला. आणि आता चालू पाया पडायला. अशा प्रकारे शिर्डीमध्ये प्रॉपर एंट्री झालेली आहे. ते आम्हाला पाहिजे तसा रूम भेटला आहे. तो हा रूम आहे. आणि रूमच्या बाहेर मस्त टेरेस असा आहे. तुम्हाला मी दाखवते किती सुंदर आहे. आणि ह्या लोकांचं अशा प्रकारे ते फोटोशूट चालू झालंय. अंगण आहे काय नाही पण फोटोशूट च डिस्कशन चालू आहे की काय घालायचं. सांग आता काय घालणार आहेस तू. हा 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 बघा माझ्या हातात आहे. पण मी काय बोलते, हा आता घाल ना, मग आपण दोघं ट्विनिंग होऊ. बघ माझा पण तुझा पण. मला आता हे नाही घालायचं. पण मी बोलते घाल. फायनली मी रेडी झाली आहे. म्हणजे आम्ही सगळे रेडी झालो आहोत दर्शनासाठी. सो आता आम्ही दर्शनाला जाणार आहोत. वेट, मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते काय घातलंय. पूर्ण दिसत नाही बट ठीक आहे. पाठी जाते. सो मी असं आउटफिट घातलं आहे. दुपट्टावाला ड्रेस जो मला फेवरेट आणि मला आवडतात दुपट्टा. आणि हा माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी असा कलर वेअर करते बिकॉज मला असं वाटत होतं की मला हा सूट होणार नाही. बट आता पण होतं की नाही मला माहीत नाही. बट ठीक आहे, मला आवडला. आणि इयरिंग्स मी छोटेसे असे घातलेत. आणि माय फेवरेट बिंदी जी मी डेली लावते. सो बघू आता. मला रेडी करायला घेतलं आम्ही. फायनली आता किती वाजले, 9:15. तरी ह्या बायका तरी ह्या अजून रूमच्या बाहेर निघत नाही यार. चला पटापट. आणि मगच ना मी रेडी आहे यार. चला ना. फक्त ही एक निघाली बिचारी. वेलकम टू कॅमेरा बंद कर.
चालले लोक आता दर्शनाला. 6ला तयारी करायला घेतली मुलांनी आणि 9ला तयारी झाली. त्यांच्यामुळे लेट झालं, मुलांमुळेच लेट झालं. मुलांमुळे ठीक आहे, तुम्ही बघू शकता आम्ही आता निघालोय आमच्या फ्लॅटमधून. सो तयार होऊन आमच्या बायका चाललेल्या आहे दर्शनाला. मुली आम्ही आमचा ग्रुप सगळीजण चाललो आहोत आता दर्शनाला. बघू आता दर्शन घेऊन येतो. लेट सी पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. ओके, आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही खूप खुश आहे बिकॉज आम्हाला किती वेळ लागला दर्शनाला? 3 तास. तब्बल 3 तास लागला. पण खूप म्हणजे खूप चांगलं दर्शन झालं. आम्हाला तिकडे थांबायला पण भेटलं, म्हणजे पाहिजे तसं दर्शन झालं आणि मला साईबाबांची फुलं पण भेटली. आणि सेकंड म्हणजे एवढी सोय उत्तम केली आहे ना की लहान मुलांना बिस्किट, चहा, परत मोठ्या लोकांसाठी परत पाण्याची बॉटल, परत दूध वगैरे सगळं आतमध्ये फॅसिलिटी अवेलेबल आहेत. ते पण फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे काहीच पैसे घेतले जात नाही त्याचे. म्हणजे सगळ्या फॅसिलिटी आहेत. 2 तास आम्हाला असं वाटलंच नाही की 2 तास दर्शन आमचं एवढं टाईम गेला. पटकन हा टाईम निघून गेला आणि पाहिजे तसं दर्शन झालं. सो आम्ही खूप हॅप्पी आहे. परत आम्ही प्रसाद वगैरे सगळं घेतलं आहे, फक्त लाडू घ्यायचं बाकी आहे. सो आम्ही हॅप्पी, आमचं दर्शन झालं. स्माईल तरी द्या. फायनली आता आम्ही चेंज केला. आता आम्हाला भूक लागली आहे. आता आम्ही जेवायला जाणार आहे. त्याच्या आधी मला आमचा बाबू भेटणार आहे. 8 दिवस तो पालखी चालायला गेला, त्याचं हे 2nd वर्ष आहे. आणि बाबू म्हणजे माझा भाव, जो की माझा जीव की प्राण आहे, छोटा. आणि तो आता मला भेटणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे बाबूला भेटायला. तर बघू, तो बाबू भेटलाय मला. बाबू कसं होतं पालखीचं? हा माझा साई बंधू, जो पालखीला चालत गेलेला आणि माझी गोंडी. खूप दिवसांनी मला एवढी भूक लागलेली ना, जायचं होतं भोजनालयात जेवायला, बट आम्ही रात्री भोजनालयात जाणार आहे. आता सध्या इथे खाऊन आमचं पोट भरणार आहोत. एव्हरीवन, तर आता आमची पालखी फायनल इथे आली आहे. ओ माय गॉड, सनसेट व्ह्यू किती भारी आहे. हां, सो पालखी आमची आलेली आहे. सो त्यासाठी आम्ही रेडी झालो आहोत. तर हा माझा आउटफिट आहे. आय नो तुम्हाला पूर्ण दिसणार नाही सकाळसारखाच, पण वेट, आल शो. प्रीटी मी वाव. मी हा ड्रेस मम्मीची न्यू साडी, त्याचा हा शिवून घेतला आहे आणि मला पाहिजे होता तसा शिवला आहे एकदम बॅग वगैरे. पण ह्या सनसेटच्या व्ह्यूने मला लेट झालाय म्हणून आम्ही आता चालत नाही जाते. धर्मशाळेची ते पालखी आहे. तर क्या पापा की परी या, बहुत पैसा है ना, ऑटो से जा रहे हैं. पहले भाई इसका रूम देख. अरे भाई ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. हॅलो हॅलो गाइस, आम्ही चाललोय पंढरपूर, सॉरी शिर्डी. कशी दिसते? मस्त दिसते. ओ माय गॉड, हेच ऐकायचं होतं मला. ब्लॉग बनव. थँक्यू.
आम्ही शिर्डीला आलोय खूप छान वाटलं. काय यार ही लोक बाय द वे आज आलेत, आमच्याबरोबर काल नव्हते. आणि माझ्या हातात फोन बघा किती आहेत. एक एक विकायला चाललोय आम्ही. हा पण आहे. सगळे आयफोन आहेत मोस्टली. सगळे iPhone. मोठी लोक दर्शनाला गेलेत जे माझे साई बंधू आहेत ते सगळे. उचललं तर हिला उचला. असं मस्त करायचं. भेट ना भेट. काय स्वप्न होतं? स्वप्न होतं की मला ना इकडे मंदिराच्या समोर कोणतरी प्रपोज करावा. ये बड़ी ही विचित्र और वाहियात बात की है आप। सो आता आम्ही माझा फेवरेट गोटी सोडा प्यायला थांबलो आहे. गोटी सोडा गोटी सोडा बाटली फोडा. निंबू सोडा. गोटी सोडा बाटली फोडा. आणि सगळ्यांचा डोका फोडा काय एवढूसा ब्लॉग बनवते बा, आता कट करेल बघ. कशाला कट करेल बोल. सगळे सगळे मी घेणार आहे. कसं दादूड समजलं का? आता आता केलं ते मी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू विथ माय ओजी स्पीक्स. आदित्य कदम, अनिकेत साबू, संतोष कोडे, DOP पाटी. आम्ही काय नाही सर. ये कोडे पुढे घे. हो माझावाला द्या. माझावाला ये दुधावाला. पार्वती के संग नाचे, पार्वती के संग नाचे नाचे. ऐकत नाही. Once more, once more, once more. ये तो नाहीसा भी क्या? स्कॅन कर. सो गुड मॉर्निंग एव्हरी वन. आज माझा सेकंड डे आहे शिर्डीमधला. सो आता आमची मॉर्निंग झाली आहे. वाजले किती आता 10:40 झाले आहेत. आणि आमची मॉर्निंग आता नाही झाली. आमची मॉर्निंग 8 वाजता झाली. पण आम्ही दुसरा रूम बघत होतो तर आम्हाला दुसरा रूम भेटला. तर आणि आता आम्हाला भूक लागलेली म्हणून आता आम्हाला वडापाव आणायला सांगितलेले. तर आता आमचा नाश्ता आहे हा. आणि हा खायला स्टार्ट पण झाला आहे. ह्याला ओळखत असाल तुम्ही. ओळखतात काय? तुझं नाव सांग ना. आणि आता आम्ही यांची अवस्था बघा मॉर्निंगला. वैशू ए हाय कर बोला. सो आता मी नाश्ता करतो. सेकंड डे आमचा कसं असणार काय असणार काही माहीत नाही. आयडिया थोडी पण नाही. पण आता नाश्ता होणं करणार, फ्रेश होणार थोडं आणि तयारी करून खाली जाऊ. लेट्स सी, बघू. इथे पोहा बरोबर तरी पण भेटते. वा. सो आता आम्ही जेवायला आलेलो आणि मी विसरून गेले की मी ब्लॉग शूट करते बिकॉज खूप दिवसाने करते. तर मी विसरलेली मी ब्लॉग शूट करते करून. सो आता आमचं जेवण झालंय. फक्त 10 मिनिट आमचं जेवण झालं आणि सिस्टमॅटिकली जेवण होतं. आणि एंट्री मारली की जो सुगंध येतो जेवणाचा, ओ माय गॉड, खूप चांगला येतो. सो आम्ही सगळे जेवायला गेलेलो. हाय गाईज. आता आम्ही आलो फॅशन स्ट्रीटमध्ये शिर्डीला. मस्त असं मोठं फॅशन स्ट्रीट, तिथे चप्पल वगैरे सगळं मिळतं. तर आमच्या बहिणीला असं घ्यायचं होतं. सो आता आम्ही तिकडे आलो. बघू शकता तुम्ही इथे काय काय आहे. किती मोठं आहे ते पण फॅशन स्ट्रीट. म्हणजे टॉप वगैरे आहेत. ओके असे आहेत. म्हणजे जर कधी तुम्ही अर्जंटमध्ये आलात आणि तुम्ही काय कॅरी केलं नसेल, विसरलात असेल, तर तुम्ही ते घेऊ शकता. चप्पलपासून सगळं.
मुझे खुशी हो रही है बताने के लिए कि मेरे भाभी को लेना था बट मेरे भाभी ने कुछ नहीं लिया, जैसे कि इधर चलो उधर चलो बट लेते तो कुछ नहीं। वो वाला सीन कर दिया। क्वालिटी अच्छा है। इसको देखना था कुर्ती। मैं क्या डालेगा क्या कुर्ती वुर्ती भाई? तुम्हें शर्म है? मीरा ही एक मस्त पॅटर्न. मला सोनू भेटला आहे आम्हाला इथे. अरे लाजू नको रेड्या. सो फायनली मी चप्पल घेतली आहे. आता मला लाडू प्रसाद वगैरे सगळं घ्यायचं आहे. अजून 2 दिवस तर म्हणजे 2 दिवस म्हणजे आजचा एक अर्धा दिवस. आता मोस्टली तर इव्हिनिंग झालेली आहे. आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा मॉर्निंगचा डे. सो त्याच्या आधीच सगळं घ्यायचं आहे बिकॉज नंतर घ्यायला भेटेल नाही घ्यायला भेटेल. सो आता ती शॉपिंग सुरू आहे आमची. बघू काय काय आणि कसं कसं भेटतं. आतापर्यंत मला माहिती होतं की मुली बार्गेनिंग करतात पण आमचा दादा 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 एवढं चांगलं बार्गेनिंग करतो. 250ची चप्पल आम्ही 200ला घेतली आहे. एवढं भारी बार्गेनिंग करतो ना विचारून आलं. सगळ्या गोष्टी त्यानेच बार्गेनिंग केली आहे. आज आम्ही त्याच्यामुळेच हा हे केलंय. आवडली नव्हती चप्पल, आता आवडली. आता तिच्यासाठी पण इथून चप्पल घेतली आहे. मी मगाशीच सांगते दादा बार्गेनिंग चांगला करतो आणि दादाची बार्गेनिंग. आता तुम्ही काय बोलले किती गिटार करून? मग मी तेच सांगितलं काही मग मी 2 वाढून दिले ना तुम्हाला. 2 काढा ना तुम्ही एक काढा. एक काढा तुम्ही. एक काढल्यावर काय फरक पडायचे. किती होते वाटे? वाटायला गेली आहे 6 आहे. एवढा मोठा टाकू नका. 2 करायच्या. एवढा मोठा करू नका. ठीक आहे हे 100 द्या. बाकीचे तुम्हाला किती देऊ? याच्यात 2 करा चालेल. छोटा 80 करा. 9 दिले ती 100 ला आहे. 1.5 किलो. तो संपर्कला झाला ना 80 रुपये. हॅलो मला 2 द्या. दादाची बार्गेनिंग लेवल. अरे वा, 2 किलोने तुम्हाला चांगलं जीव आहे. इतने नसीबवान आप इतना अच्छा हस्बैंड मिला. हा बाबा. अच्छा. तुमची शॉपिंग बघू शकता तुम्ही सगळ्यांची. पेरू प्रसाद दाखव कोण पेरू. सगळ्यांची शॉपिंगच आहे हे काय. सो आता इव्हिनिंगचे वाजले आहेत 7 आणि आम्हाला लागली आहे भूक. तर आम्ही नाश्ता करायला सगळेजण आलो आहोत आणि स्पॉन्सर आहे हार्दिक सावंत. दोन शब्द बोल तुझे. बोला अयो ये संटी बातें बनने. बोला. कोंडा रांगोळी काढतोय. दम काढ काढ कोंडा. म्हणून मी हा माणसाला कुठे घेऊन नाही जात बावट. आर्ट अँड आर्टिस्ट. आमचे स्पॉन्सर साधा सुद्धा नाही मस्त काय म्हैसूर डोसा. सो फायनली आता आम्ही रेडी झालो आहोत परत. आणि मी व्हिडिओ काढायची परत विसरून गेली. तुमसे ना हो पाएगा. आणि आता आम्ही चाललो आहोत भजनाला. त्याच्यासाठी मी आज थांबली होती 1 दिवस एक्स्ट्रा. तर आज आमचं भजन आहे पालखीच्या इथे. तर आम्ही आता चाललो आहे भजनाला. तर बघू लेट्स सी बाकीचं काय ते पुढे तिथे कंटिन्यू करू. सो फायनली आता आम्ही टमटम पकडली आहे धर्मशाळेमध्ये जायला आणि आता आम्ही तिथे जाणार आहोत. लेट्स सी पुढे भजन कसं असतं ते आज तुम्हाला दाखवणार. हाय दिस इज हर्ष सावंत. मी जान्हवीच्या शाळेतला मित्र आहे. जान्हवी मला गेल्या 5 वर्षापासून भेटत नव्हती. आज मला भेटली आहे. ती पण शिर्डीत. ते पण बाबांच्या कृपेने भेटते. तर मी बाबांचा खूप मनापासून आभारी आहे की जान्हवी मला भेटली. खूप मोठी रील स्टार आहे. आज 5-10 वर्षानंतर मला येऊन भेटते. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. एवढं खोटं बोलल्याबद्दल. कैसा लगा मेरा मजाक? ये रे मनाला तो पालखी घेऊन केली ध्यान आज्ञा मला.
निघालो तुम्ही काका माझ्या साईंना भेटायला तुम्ही काका मी निघालो तुम्ही काका माझ्या साईंना भेटायला आता हा ब्लॉग इथेच एंड करूया बिकॉज दिवस पण संपला आहे आणि माझा ब्लॉग पण संपला आहे आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया.